कहा वाला काय माहित अजून रिपोर्टच काही नाही त्याचं. हाँ चिल्लाता रहा, मैं तो सारी रात बैठा रहा सामने. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मी ब्लॉग चालू करतो माझ्या गाडीवरती. सकाळचे 6 वाजले. हॉटेलवरनं फोन आला होता की असला पर्यंत येत त्रास होता भरपूर. मी चाललो हॉटेलला, बघूया त्याला अजून एकदा दवाखान्यात घेऊन जाऊयात. अजून काल शिवीला घेऊन गेलो होतो, तिथं काय ट्रीटमेंट बरोबर झालेलं नाहीये. आता घालायचं आपल्या प्रायव्हेट हॉस्पिटलला. पोचलो हॉटेलला, बघूयात आल्या आल्या हॉटेल ओपनच केलेलं आहे. एवढं लवकर सकाळ उघडत नाही, बघू तर काय झालं. करण कुठे कोण गेलं? शटर आत्ता उघडलं का? शटर आत्ता उघडलं का? इतना रात में सोया नहीं? सोया ही नहीं, 10 मिनट का मैं सोना. हाँ, बहुत चिल्लाया क्या? हाँ चिल्लाता रहा, नींद तो हाथ गोड़ दर्द है, मैं तो सारी रात बैठा रहा सामने. नाम क्या बोले? विमलेश यादव. इंग्लिश यादव होतं. नहीं ठीक आहे. तर मित्रांनो, मी पोहोचलो हॉस्पिटलला. पहिला सलाईन लावायचं आहे त्याला. सलाईन लावायच्या अगोदर डॉक्टरांनी चहा बिस्किट खाऊ घाला म्हणलं. मित्रांनो हे बघा, स्वामी हॉस्पिटल. हॉस्पिटल चेंज करायला लावला. मित्रांनो हे बघा, आता स्वामी सोडून आता आलं युनिटी हॉस्पिटलला फुलच्या. हे बघू शकता मित्रांनो. कहा वाला काय माहिती अजून रिपोर्टच काही नाही त्याचं. बघत रिपोर्ट मग काय येतं आता. कसं टेस्ट अजून? पीसीटी हा त्याचे किती? त्याचे 2900, 2900. सीआरपीचे 600, मग अशी एपीजी घेतल्या त्याचे 1500, टोटल 5000 होतात. हॉस्पिटलचं काय चाललं कळत नाही. असलं डोक्यात जाम व्हायला लागलं. बाप रे बाप. खरं म्हणलं जर असले ब्लॅक तर हॉस्पिटलमध्येच चालू. हे चार्जेस, रक्त काढायचं चार्जेस, आणि त्याचं सिटी स्कॅन करायचं चार्जेस, एक्सरा काढायचा चार्जेस, कुठलं होते बाबा. नाही ना, 1,500-2,000 रुपये एका चार्जेस, 5,000-5,000 रुपये एवढं फाडलं. खरंच मित्रांनो, सरकारी सोडलं, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये एवढं लुटायला लागलं. बाप रे बाप. डोकं आउट. एका दिवसात नाही ना, मग 10-15 हजार रुपये बिल झाला एक अर्धा एक तासात. बसून वैताग आलाय. डॉक्टर कधी रिपोर्ट देतात काय माहिती. मित्रांनो हे बघा, हे दोघे पेशंटचे भवत अक्षरशः 1,500 किलोमीटर. माहिती आहे आपला भाऊ गंभीर आहे, तरी पण ॲम्ब्युलन्स मध्ये घेऊन जायचा विचार करू लागला. शेवटीला त्यांनी तर घेऊन गेले 1,500 किलोमीटर पेशंटला. पण पेशंट जरा थोडंफार गंभीर होता. म्हणजे गंभीर म्हणजे हालत चांगली नव्हती अजूनपर्यंत. म्हणलं की एवढंच की मित्रांनो, पेशंटला 1,500 किलोमीटर घेऊन जायचं जोक नाही. आणि सांगायचं म्हणलं तर मित्रांनो, त्याला काय होत होतं माहिती का? त्याचे काहीतरी रक्तामध्ये इन्फेक्शन झालं होतं. ते कसं झालं, कधी झालं ते माहिती नाही. आमच्या हॉटेल याच्या अगोदरपासून त्याचं ट्रीटमेंट चालू होता. त्याने गोळ्या वगैरे सगळं खात होता. अचानक ते वाढलं गेलं. कारण का कोर्स मध्येच सोडलाय का ते माहिती नाही. गोळ्या खात होता का नाही ते माहिती नाही. ते डॉक्टरने सांगितले की ते रक्तामध्ये इन्फेक्शन आहे. इन्फेक्शन कशाचं काय आपल्याला तेवढं आपल्याला कळत नाही, ते नॉलेज नाही आहे आपलं काय. तिने बोलले की डॉक्टर रक्तामध्ये दोष आहे. त्या रक्तामुळं मधीच बीपी कमी होते, चक्कर यायला लागते, पोटामध्ये दुखते त्याच्या. त्याला पहिल्यापासून ते आजार होतं. त्याने गोळ्या वगैरे सोडला का काय, सोडला का नाही ते काय माहिती. त्याच्यामुळे ते वाढून ते जास्तच झाला. सिव्हिलमध्ये बी घेऊन गेलो होतो. सिव्हिलमध्ये काय ते एक्सरे काढले, त्याला सोनोग्राफ पोट दुखायला म्हणून त्याचे सोनोग्राफी काढले. त्या सिव्हिलवाल्याला काय माहिती, ते आजारच त्यांना कळालं नाही काय. चला तर मित्रांनो, ब्लॉग मी इथं संपतो. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टाटा.